सगळ्यांना शुभ सकाळ. रानात काम चालू आहे. टॅमॅटो बांधायची. टॅमॅटो आता बांधावी लागणार कारण खूप मोठे मोठे टॅमॅटो झाले आणि पावसामुळे खराब झाले. पण दुपारनं पाऊस येतोय त्याच्यामुळे खूप गोंधळ व्हायला लागला रानाच्या कामाचा. आणि मी आणि मामा गेलो होतो वैरागला घेऊन. गवार, वांगी, अजून मिरची, भुईमुगाच्या शेंगा हे सगळं मामाने बार्शीवरनं विकत आणलं होतं. फक्त गवार थोडीशीच घरची होती. आणि असं आम्ही सगळं आज घेऊन गेलो. आज काही खरबूज नव्हते. आज आम्ही माळवं घेऊन गेलो विकण्यासाठी. तर सकाळी सकाळी छान असा बाजार भरला होता. आज वाटलं होतं पाऊस येणार नाही आणि नाही यावं असंच वाटत होतं. पण दुपारी सगळा गोंधळ झाला आणि एवढ्या जोरात म्हणजे जेव्हा गिराईक चालू होतं, काय होतं वैरागचा बाजार जो असतो तो 3च्या नंतर चांगला सुरू होतो. सगळे भाजी विकणारे बघा त्या मंदिरात जाऊन आडोशाला उभे राहिलेत. जे जिथं आडोसा भेटेल तिथं उभे राहिलेत. कारण इतका पाऊस येत होता. ह्या भुईमुगाच्या शेंगा बाकी ती स्वच्छ धुवून सगळी माती निघून गेली. पण काय होतं कांदे वगैरे भिजले की खराब होतात. ज्या भाज्या असतात, पालेभाज्या असतात त्या पण भिजल्या की सगळ्या खराब होतात. असं सगळं काल नुकसान झालेलं होतं ह्याच्यामध्ये बाजारामध्ये. हे बघा केवढा पाऊस चालू आहे. एकदम पाऊस आणि पाणी सगळीकडे वाहत होतं. एवढ्या जोरात पाऊस होता. पाऊस काय उघडायचं नाव घेत नव्हता. मग आम्ही थोड्या वेळ टेम्पोत उभे राहिलो. मग त्या टेम्पोत पण कागद गळत असल्यामुळे आम्ही गेलो मंदिरामध्ये. मंदिरात जाऊन थांबलो. हे इथं मंदिर आहे वैरागमधलं. मल्लिकार्जुन असं मंदिर आहे. जर तुम्हाला वैरागमध्ये माहिती असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. मी तर या मंदिरामध्येच पहिल्यांदा आले होते. कधी येणं होत नाही कामाच्या ह्याच्यामुळे. पण छान मंदिर होतं. पाणी, पाऊस बघा केवढा. एवढा जोरात पाऊस होता की असं वाटत होतं की म्हणजे पावसाळा चालू होऊन 2-3 महिने झाले 8च दिवस पाऊस चालू होईल. पण इतका वैताग दिला आहे पावसाने. आणि नेमकं गिराईक परत पाऊस उघडल्यानंतर चालू झालं की अजून टिपका चालू झालेला होता. कसं होतं संध्याकाळीच असं गिराईक भरपूर येतं. भुईमुगाच्या शेंगा तर मामाने चिखलामुळे धुवून आणलेल्या होत्या. मिरची, गवार तर तशीच होती. वांगी पण तशीच होती. जास्त विकली गेली नाहीत. असा गोंधळ सगळा बाजारात झालता आणि नुकसान झालेलं होतं. शेवट कंटाळून आम्ही आमची भराभरी केली आणि घरी निघालो. असा झाला कालचा आमचा वैरागचा बाजार. भेटूया पुढच्या व्हिडिओत.